श्री स्वामी समर्थ। आपण कमी वेळामध्ये खूपच सुंदर डिझाइन बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा मी अस्तरची बाही इथे कटिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर बघा मेन फॅब्रिक असं सरळ मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे। जेवढे आपल्या बाहीची उंची आहे तेवढं इथे मी मेन फॅब्रिक सरळ असं कटिंग करून घेतलेलं आहे। फक्त बाहीच्या डबल असलं पाहिजे, जास्त आपल्याला इथे मेन फॅब्रिक वापरावं लागतं। तर बघा मी दोन्ही बाजूने सेंटर मधोमध असं फोल्ड करून कट मारून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे प्लेट। तर बघा जे सेंटर आहे ते पकडून ठेवायचं आणि आपल्याला 3 प्लेट टाकून घ्यायचे आहेत। बघा आपण 1 ते 1.5 इंचाचा कपडा सोडायचा आणि बघा 1.5 इंचाची प्लेट उचलायची आहे। आता मला सवय आहे, तुम्हाला जर तुम्ही टेपने सुद्धा मोजू शकता। बघा माझ्या हाताकडे बी सुद्धा ध्यान देऊन बघा, म्हणजे काय होतं बघा अशा पद्धतीने बरोबर मधातलं जे सेंटर आहे ते जर तुम्ही पकडून ठेवलं तर तुमच्या प्लेट अशा सटकणार नाहीत। तर बघा अशा पद्धतीने या बाजूने सुद्धा आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत। बघा इकडून सुद्धा आपण अपोजिट साइडने एकदा या बाजूने आणि एकदा या बाजूने हे बघा अशा व्यवस्थित। आता इथे थोडीशी आपण टिप टाकून घेऊयात, म्हणजे जेणेकरून आपल्या मिऱ्या सटकणार नाहीत। थोडीशी जेवढे आपण पॉइंट आहे आपला तिथे बरोबर आपण इथे टिप टाकून घेऊयात। बघा थोडीशीच मी इथे टिप टाकून घेतलेली आहे। आता काय करायचं, ह्या इकडून सुद्धा वरतून सुद्धा आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे। बरोबर ते प्लेट सेट करायच्या। हे बघा व्यवस्थित हाताने सेटिंग करून घ्यायच्या आणि वरतून आपल्याला फक्त टिप टाकत घ्यायची आहे। तर या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने सेट करायच्या आधी हाताने आणि नंतर टिप टाकायची आहे। बघा स्लीव जॉईन करताना किंवा शिलाईचं कोणतंही काम करताना गडबड करायची नाही। तर बघा अशा पद्धतीने आपण इथे प्लेट टाकून व्यवस्थित सेटिंग करून घेतलेले आहे। तर याच पद्धतीने आपण परत दुसरी बाही सुद्धा बनवून घेऊयात। हे बघा आता काय करायचं आहे, आपल्याला अगदी हलक्या हाताने आपल्याला याच्यावर प्रेस मारायची आहे। तर बघा इथे मी दोन्ही सुद्धा पाठवर टिप व्यवस्थित सेट करून घेतलेले आहे। आता मारून घ्यायची आहे प्रेस। तर बघा प्रेस मारल्यानंतर तुम्हाला फरक दिसतच असेल, आपल्या ज्या प्लेट आहे त्या व्यवस्थित अशा चोपून होतात आणि त्यानंतर काय होतं व्यवस्थित आपल्याला बाही जोडायला एकदम मदत होते। तर बघा आता घेतलेली आहे मी अस्तरची बाही। अस्तरच्या बाहीचं सेंटर बघा हे जे आहे आपलं बरोबर इकडून 3 मिऱ्या आणि इकडून 3 मिऱ्या आल्या पाहिजे। बरोबर आपलं ते सेंटर आहे ते व्यवस्थित सेंटरला सेंटर ठेवायचं। बघा अशा पद्धतीने आणि आता खालून बरोबर आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची आहे। बरोबर हे बघा माझी बाही ठेवलेली कशी आहे हे लक्ष देऊन बघा। हे बघा खाली सुद्धा किती कपडा सुटलेला आहे। त्याच्यासाठीच मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे तुम्हाला की तुमचं मेन फॅब्रिक थोडं तुम्हाला इथे शिल्लक वापरावं लागतं। तर बघा अशाच पद्धतीने सरळ आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे व्यवस्थित। बघा जशी आपल्या प्लेट व्यवस्थित आल्या पाहिजे या बाजूनी 3 बरोबर सेंटरला बरोबर सेंटर ठेवायचं। इकडून 3 आणि इकडून 3 आपल्या प्लेट आल्या पाहिजे, तेव्हाच त्याचा लुक भारी येतो। तर बघा अशा पद्धतीने आपण इथे वरतून टिप टाकून घेतलेली आहे। त्यानंतर काय करायचं, जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते घ्यायचं आहे आपल्याला इथे कटिंग करून। हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आता बाही करायची आहे आपल्याला फोल्ड, म्हणजे पलटी फिनिशिंग देऊन घ्यायची आहे। तर आता अशा पद्धतीने बाही फोल्ड केल्यानंतर जो आतला कपडा आहे जो शिलाईचा तो बघा अस्तरच्या बाहीकून असला पाहिजे आणि वरतून आपल्याला इथे 10 टिप टाकत घ्यायची आहे। पूर्ण बाहीवर 10 टिप इथे टाकत घ्यायची आहे। याने काय होतं, आपली बाही पलटी व्हायला मदत होते आणि आपल्या कामामध्ये फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर दिसते। तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देऊन करायच्या की जेणेकरून तुम्हाला सवय ही छोट्या गोष्टीपासूनच लागते। तर बघा काय करायचे आहे, त्यानंतर बाही बघा अगदी सहजच आपली अशी आतमध्ये फोल्ड होते आणि त्यानंतर आपल्याला फक्त हाताने फिनिशिंग द्यायची गरज आहे। तर बघा वरतून सुद्धा मी बाही आपण नॉर्मल ज्या पद्धतीने फिटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे आणि जे शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे। बघा आपली कमी वेळामध्ये खूपच सुंदर डिझाइन तयार झालेली आहे।
असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा। तर बघा इथे मध्ये शो बटन लावून घ्यायचं आहे तुम्हाला। बघा किती भारी लुक आलेला आहे आपल्या बाहीचा। तर अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा बाही आपण तयार करून घ्यायची आहे। धन्यवाद मैत्रिणींनो। व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।